महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे 16 मार्च 2023 रोजी परिपत्रक जारी करून राज्य परिवहन महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बसेसमध्ये सर्व महिलांना यात्रेच्या तिकिटात 50% सवलत जाहीर केली असून ही योजना 17 मार्च 2023 पासून सुरू करण्यात आली आहे। ही योजना महिला सन्मान योजना म्हणून ओळखली जाणार आहे। शहरात धावणाऱ्या बसेसमध्ये ही सुविधा दिली जाणार नाही। खामगाव आगार व्यवस्थापक संदीप पवार, वरिष्ठ लिपिक सचिन कावळे, एसटी काष्टीकारी जनसंघ बुलढाणा जिल्हाध्यक्ष शिवाजी आनंदे आदींच्या उपस्थितीत आगारमधील कार्यरत महिला कर्मचाऱ्यांनी शासनाचे कौतुक करून आभार व्यक्त केले आहेत। महाराष्ट्र सरकार व एसटी महामंडळाने जो सर्व महिलांसाठी 50% सवलतीचा निर्णय घेतला आहे तो अतिशय आनंदाचा आहे आणि मला तरी असं वाटते की महाराष्ट्रातल्या बऱ्याचशा महिलांना आता या सवलतीमुळे बरीच प्रगती करता येईल। 8 मार्च जागतिक महिला दिनानिमित्त महाराष्ट्र शासनाने एसटीच्या 50% ही महिलांना सवलत देऊन त्यांचा प्रोत्साहन वाढवला। त्याच्यामुळे एसटीचा प्रवास सगळ्या महिला करतील। यावेळी भाग्यश्री पोफळे, वैशाली ठाकरे, संगीता वनरे, दुर्गा करंगले, सौ श्रद्धा भोपळे, सौ शालिनी चेंदळणे, सरला राजपूत, गोकुळा वसतकर, अनुराधा बुटुकले, शुभांगी पवार, मारी भाग्यश्री पोफळे, अनुराधा बुडखले यांनी राज्य शासनाचे तसेच महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे आभार व्यक्त करून जागतिक महिला दिनानिमित्त महिलांना 50% तिकीट दरात सवलत भेट दिली। मोहम्मद फारूक, विदर्भ न्यूज, खामगाव।